अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये 9 मार्च रोजी सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी उपयुक्त साहित्याचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमात हॉस्टेलला प्रिंटर भेट देण्यात आला, तसेच विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले। या उपक्रमात समाजसेविका जस्मिन भरूचा यांनी सुमारे 19,500 रुपये किमतीचा प्रिंटर हॉस्टेलला भेट दिला। विद्यार्थिनींच्या शैक्षणिक कामांसाठी प्रिंटरचा मोठा उपयोग होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। जागतिक महिला दिनानिमित्त लिनेस क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले। या प्रसंगी नगरसेविका कल्पना शर्मा, पोस्ट कर्मचारी भगवती मकवाना, योग शिक्षिका उमा अग्रवाल, डॉक्टर अर्चना पारख तसेच हिंगोना येथील सरपंच राजेश्री पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच रश्मी कटारिया यांनाही त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले। तर भावेश्री जोशी यांनी संस्कृत विषयात PhD मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार केला। अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील आवारात 3 विटांच्या चुलीवर गुळाचा चहा बनवून गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले व गॅसच्या किमती पूर्ववत करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले। युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन अचानक भाजप सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या। हा नफेखोरीचा धंदा आहे, हे जनतेच्या भल्याचं धोरण नाही। गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे अंदाजपत्रक बिघडलेले आहे। हेच का भाजप सरकारचे अच्छे दिन का, असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत असल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे। काँग्रेस तालुका अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी, लोटन अण्णा चौधरी, सुलोचना वाघ, मनोज पाटील, संदीप घोरपडे, गजेंद्र साळुंखे असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। अमळनेर तालुक्यातील बाजार समितीत नाफेडतर्फे शासकीय हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्या नगरसेविका जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। जयश्री पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून पहिल्याच दिवशी 9 शेतकऱ्यांचा 305 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला। शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 5,875 रुपये भाव देण्यात आला। त्याचप्रमाणे तूर देखील 8,000 रुपये प्रति क्विंटल भावाने 21 क्विंटल 50 किलो खरेदी करण्यात आली। तूर मात्र एकाच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणली होती। यावेळी सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पिरण पाटील, संचालक प्राध्यापक सुभाष पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, भाईदास भिल, प्रकाश वाणी, ऋषभ पारख, शरद पाटील, सचिव डॉक्टर उन्मेष राठोड हजर होते। यावेळी जयश्री पाटील म्हणाल्या की नाफेडतर्फे शासकीय खरेदी केंद्र बाजार समितीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांना हरभरा विक्रीत बाजार भावापेक्षा प्रति क्विंटल 1,000 रुपये जास्त भाव मिळत आहे। तसेच तूर देखील चांगल्या भावाने खरेदी केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1,000 रुपयांचा फायदा होणार आहे। आतापर्यंत एकूण 393 क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे। सुमारे 150 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 100 शेतकरी प्रलंबित आहेत। नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे। श्री मंगळ ग्रह मंदिर येथे गुरुवार 19 मार्चला केंद्रीय कृषी मंत्री नामदार शिवराज सिंहजी चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय कृषी परिवार व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ होत आहे। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मंगळ ग्रह मंदिर येथे सुमारे 2 तासांची प्रशासकीय मेगा बैठक झाली। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, जिल्हा कृषी अधीक्षक KN तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, तहसीलदार उपेश कुमार सुराणा, BDO NR पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी CD साठे, कृषी विभागाचे उपसंचालक भरत इंगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश ताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी, निवासी नायब तहसीलदार CU पाटील, नायब तहसीलदार AP कुलकर्णी उपस्थित होते। जिल्हाधिकारी घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली, त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी कार्यक्रमाचे व उपक्रमाचे एकूणच सर्व स्वरूप सांगितले। 19 मार्चचा कार्यक्रम देशातील सर्व कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालये तसेच देशातील प्रमुख 600 जिल्ह्यांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाणार आहे।
त्यासाठीची सर्व तांत्रिक तयारी जवळपास पूर्ण झाली आहे, अशी माहितीही डॉक्टर महाले यांनी दिली. दरम्यान बैठकीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता पवार-नेरकर यांनीही मंदिर व कार्यक्रम स्थळाला भेट दिली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक सूचना दिल्या. वाळूच्या डंपर खाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फरशी रोडवर घडली. 35 वर्षीय घनश्याम तुकाराम पाटील, राहणार देशमुख वाडा, पवन चौक, असे मयत तरुणाचे नाव आहे. तो केटरिंग व्यवसाय करीत असे. गॅस तुटवडा असल्याने लाकडांची व्यवस्था करायला जळद रस्त्यावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रिकाम्या डंपरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र रस्त्यावर डंपरांचे प्रमाण वाढल्याने रस्त्यावर प्रवास करणे कठीण झाले आहे. अवजड वाहनांची वाहतूक बाहेरून वळल्यास अपघातांना आळा बसू शकेल, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.